छत्रपती संभाजीनगर शहरातील अहिल्यानगर रोडवर मंगळवारी रात्री 2 वाजताच्या सुमारास ऑटो रिक्षाचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे। या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 2 प्रवासी गंभीर जखमी झालेत। अपघाताची माहिती मिळताच पदमपुरा अग्निशमन दलाचं पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झालं। या अपघातात रिक्षा चालक वाहनात अडकलेला असल्यानं अग्निशमन दलाकडून रेस्क्यू टूल्सच्या सहाय्यानं त्यांना बाहेर काढून त्वरित घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान चालकाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरने स्पष्ट केलं आहे। या अपघातात रिक्षा चालक रईस हसीम शेख वय 35 राहणार रांजणगाव आणि प्रवासी रुक्मिणी येणगे वय 45 यांचा मृत्यू झालाय, तर शीतल मोरे आणि पायल वर्दे या दोघी तरुणी जखमी असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पदमपुरा अग्निशमन दलानं तातडीनं रेस्क्यू करत परिस्थिती नियंत्रणात आणली। घटनेचा पुढील तपास सुरू आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट।